हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। जैसा गर्भगोड उद्यमाचे कोणाही देणे। संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांनी आपल्याला भगवंताच्या स्वभावाचा विचार सांगितलेला आहे। परमात्म्याचा स्वभाव कसा आहे तर अनन्य वृत्तीनं भगवंताचं भजन करणारा, अनन्यतेनं म्हणजे एकाग्रतेनं एकविधतेनं भगवंताचं भजन करणारा, देवाचं चिंतन करणारा असा जर कोणी भक्त असला तर भगवान प्रतिज्ञा करतात की बाबा त्याचा योगक्षेम मी चालवतो। आणि योगक्षेम चालवणं शब्दाचा अर्थ मराठीमध्ये सरळ जर आपण पाहिलं तर पोटापाण्याची चिंता त्याला करायची गरज नाही, भगवान त्याची चिंता करतो। कसं आहे बघा, आपण देवाचे चिंतन करावं आणि मग देवानं आपली चिंता करावी असा विचार भक्तिशास्त्रामध्ये सांगितलेला आहे बरं का। आपण चिंता करायचं कारण नाही, संसार असो परमार्थ असो, संसारातले काही तुकड आहे आणि मिळालेला पैसा सांभाळून ठेवायला टिकायला अवघडच आहे। आपल्याला शेत मिळायला अवघड आहे, मिळालेलं शेत सांभाळायला अवघड आहे, घर मिळायला अवघड आहे, मिळालेलं घर सांभाळायला अवघड आहे, शेतामध्ये पीक यायला अवघड आहे, आलेलं पीक सांभाळायला पण अवघड आहे। असं संसारामध्ये जे कोणतं असेल ते प्राप्त व्हायलाही अवघड असतं आणि सांभाळायलाही अवघड असतं। हा जसा संसारातला प्रकार आहे तसं परमार्थामध्ये सुद्धा आहे बरं का। ज्ञान मिळायलाही अवघड आहे आणि मिळालेलं ज्ञान सांभाळून ठेवणंही अवघड आहे। वैराग्य मिळायलाही अवघड आहे, मिळालेलं वैराग्य कायम टिकायला हे अवघड आहे। म्हणजे भक्तीच्या बाबतीत असो, म्हणजे संसाराच्या बाबतीत असो की परमार्थाच्या बाबतीमध्ये असो, जे काही प्राप्त व्हायचं आहे ते प्राप्त होणंही अवघड असतं आणि जे मिळालेलं आहे ते आपल्याजवळ टिकून राहणंही अवघड असतं बरं का। म्हणून जे प्राप्त व्हायचं आहे ते प्राप्त होण्याकरता सुद्धा देवाची कृपा पाहिजे आणि जे मिळालेलं आहे ते आपल्याजवळ टिकून राहण्याकरता सुद्धा देवाची कृपा पाहिजे। घरी आल्यावर, नवऱ्याच्या घरी आल्यानंतर त्या बाईचं एकच काम आहे, तिने पतीची सेवा करावी आणि त्या बाईच्या संबंधाने जेवढी काही चिंता असेल ती सगळीच्या सगळी पत्नीने करावी। नवऱ्याला तिची चिंता करावी, तिला कपड्या करण्याची चिंता राहू नये, नवऱ्याला राहावी, तिला पोटापाण्याची चिंता राहू नये, नवऱ्याला राहावी, हा आहे की नाही। म्हणजे नवऱ्याची सेवा केल्याच्या नंतर नवऱ्याला जशी बायकोची सगळी चिंता व्हावी लागते त्या पद्धतीनं आपण परमात्म्याचे चिंतन केल्याच्या नंतर, देवाची सेवा केल्याच्या नंतर परमात्मा आपली सगळी चिंता व्हायला तयार असतो। मग ते संसाराची चिंता असेल की परमार्थाची चिंता असेल, सगळी चिंता परमात्मा वाहतो। फक्त भक्ताचं एकच काम आहे, अनन्य मनानं त्या भगवंताचं चिंतन करणं। सध्या अधिक महिन्याचा म्हणजे पुरुषोत्तम महिन्याचा पवित्र काळ आहे। या पवित्र काळामध्ये जेवढं काही आपण पुण्यकर्म करू ते सगळं 1000 पटीनं फळ देणार आपल्याला पाहायला सापडतं बरं। कारण की आपण एरवीला 1 माळ जप केला तर 1 माळ जपाचं पुण्य मिळतं, पण अधिक महिन्यामध्ये 1 माळ जप करून 1000 माळा जप केल्याचं पुण्य प्राप्त होतं। कोणते असंच आहे, पारायण केलं की 1 पारायण करून 1000 पारायणाचं पुण्य अधिक महिन्यामध्ये प्राप्त होतं। 1 देवदर्शन घेऊन 1000 देवदर्शनाचं पुण्य प्राप्त होतं। चंद्रभागा, गोदावरी सारख्या पवित्र तीर्थामध्ये 1 स्नान केलं 1000 वेळेला स्नान केल्याचं फळ प्राप्त होतं। असा अधिक महिन्याचा काळ सगळ्या पुण्यकर्माच्या बाबतीमध्ये महत्त्वाचा मानलेला आहे। याच्यात दानही महत्त्वाचं मानलेलं आहे, नामस्मरणही महत्त्वाचं मानलेलं आहे, तीर्थयात्राही महत्त्वाची मानलेली आहे, सगळं महत्त्वाचं आहे। तेव्हा जे पुण्यकर्म आपल्याला करता येईल ते पुण्यकर्म, कारण सगळ्याला करता येतं असं नाही। तेव्हा जेवढं घडेल तेवढं आपण पुण्यकर्म करावं, ते पदरात पाडून घ्यावं, पुण्य पदरात पाडून घेऊन भगवंताच्या विषयी आपल्या अंतःकरणात भक्तिभाव निर्माण करून घ्यावा, अनन्यतेनं देवाचं चिंतन करावं आणि सगळा भार आपला संसार परमार्थाचा देवावर सोडवून आपण फक्त त्याच्या चिंतनामध्ये राहावं असं संत महात्म्यांचं सांगणं आहे। श्री
जय गुरु हरि महाराज की जय। थोडं बाजूला सर का